हॅलो मित्रांनो, मी शेफ दीपक गौतम। आज तुमच्यासाठी घेऊन आलोय काश्मीरची सुप्रसिद्ध रेसिपी जिचं नाव आहे काश्मीरी कोफ्ता बिर्याणी। यासाठी साहित्य आहे छोटी वेलची, बडीशेप पावडर, आलं लसूण पेस्ट, काश्मीरी लाल तिखट, हळद, धणे पावडर, हिंग, लवंग, तमालपत्र, भाजलेली जिरे पावडर, मीठ, जिरं, दही, चिकन खिमा, एक अंड आणि तयार भात, चिरलेला कांदा। चला सुरुवातीला आपण कढईत टाकूयात 2 चमचे तेल। आता ह्यात टाकूया उभा चिरलेला कांदा, तो ब्राऊन होईपर्यंत परतवून घेऊया आपण। खिम्याचे गोळे बनवूया आता। यासाठी त्यात टाकूया भाजलेली जिरे पावडर, बडीशेप पावडर, आलं लसूण पेस्ट थोडी, तिखट, मीठ आणि ह्यात घालूया अंड्याचं पांढरं। आता आपल्याला ह्या मिश्रणाचे बनवायचे कोफ्ते, अगदी छोटे छोटे। आपण हे मिळून घेऊया। हे पहा आपला खिमा तयार आहे। ह्याचे आता गोळे बनवूया आपण। ह्या तेलात आपण गोळे तळून घेणार आहोत। खिम्याचे छोटे गोळे तेलात तळून घेऊया मंद आचेवर। हे मंद आचेवर तळून घेतलेले आहेत बघा। असा छान रंग येईल ह्याला बघा। तोपर्यंत आपण परतवलेला कांदा टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि मग खिम्याचे तळलेले गोळे हे टिश्यू पेपरवर काढूया। आता आपण बिर्याणीचा मसाला करायला घेऊया। या तेलात घालूया खडा मसाला, 2 ते 3 छोटी वेलची, 2 ते 3 लवंग आणि काळी मिरी, थोडे धणे, हे परतवून घेऊया। एक तमालपत्र, जिरं आणि कांदा जो आपण चिरून घेतला होता आता परतवून घेऊया। आता घालूया बारीक चिरलेला लसूण, थोडं परतवून घेऊया साधारण 25 ते 30 सेकंद। आता यात घालायचे मसाले। सगळ्यात आधी आलं लसूण पेस्ट साधारण 1 चमचा, मग धणे पावडर साधारण 1.5 चमचा, हळद साधारण अर्धा चमचा, लाल तिखट साधारण अर्धा चमचा, बडीशेप, हिंग। आता हे परतवून घेऊया। आता घालूया ह्यात पाणी मसाल्याच्या अंगापर्यंत टाकायचं आहे। हे मिश्रण आता जवळ तयार झालंय। ह्यात घालूया दही साधारण 2 ते 3 चमचे। दही घातल्यावर शिजवून घेऊया आपण। आता घालूया ह्यात कोफ्ता घातल्यावरती परत पाणी घालूया। आता घालूया हा तयार भात। हा पूर्ण न शिजवता 80% आपण शिजवलेला आहे। ह्यात घालूया थोडासा तळलेला कांदा, वरून घालूया मीठ चवीनुसार। हे वाफवू देऊया झाकण ठेवून साधारण 10 ते 12 मिनिटं। चला आता पाहूया ही बिर्याणी एकदम तयार आहे वाढायला, खायला आणि द्यायला सुद्धा। देण्याआधी अजून छान दिसावी म्हणून यात घालूया थोडे टोमॅटो अगदी बारीक चिरलेले, ढवळून घेऊया हलक्या हाताने। चला सर्व करूया आता आपण। सजावटीसाठी कोथिंबीर आणि पुदिन्याची चिरलेली पानं आणि तळलेला कांदा। बनवायला एकदम सोपी आणि स्वादिष्टही। तुम्ही खा, इतरांना द्या, घरच्यांसोबत एन्जॉय करा। पुन्हा भेटेन पुढच्या वेळी एका नवी डिश सोबत। तोपर्यंत स्टे फूडी अँड स्टे फिट। गुड बाय।